नमस्कार रोताताई, अनघाताई, ज्योतिताई, आपले आमच्या समूहात मनपूर्वक स्वागत. गुरु परमात्मा परेशू ह्या सत्रात आज योगीराज संत श्री गजानन महाराज या विषयावर ज्योतिताई पुजारी आपल्याशी संवाद साधणार आहेत. ज्योतिताई ह्याच महिन्यात 12 तारखेला आपल्याला भेटल्या, त्यावेळी त्यांनी संत मुक्ताबाई ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केले. त्यावेळी ताईंचा बराचसाच आपल्याला परिचय झालेला आहे. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या, पुरस्कार, त्यांच्या साहित्यावर विद्यार्थी डॉक्टरेट करत आहेत. त्यांच्या एका कादंबरी फाशीचा साक्षीदार ह्यावर एक मराठी चित्रपट पण तयार होत आहे. अशा ह्या ताईंच्या जास्त वेळ न घेता मी ताईंचं मनपूर्वक स्वागत करते आणि ताईंना विनंती करते की आज आम्हाला करावे. ताई, तुम्ही बोलावे आता. नमस्कार. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. गुरु परमात्मा परेशू ऐसा त्यांचा दृढ विश्वास आहे. आज मला संत गजानन महाराजांवर बोलायचंय, जे आपले सगळ्यांचे जवळजवळ सगळ्यांचेच गुरु आहेत. ते गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. असे आपले गुरु सद्गुरूंनी गजानन महाराजांनीच मला जणू इथे आपल्या समोर बोलण्याची प्रेरणा दिली आहे असं मला वाटतं. गुरुबद्दल मी काय बोलावं. सागराची खोली, आकाशाचं विशालत्व म्हणजे गुरु. पृथ्वीची क्षमाशीलता, सूर्याचा प्रखर तेज म्हणजे गुरु. चंद्राचं शीतल चांदणं म्हणजे गुरु आणि नदीची धीर गंभीरता म्हणजे गुरु. गुरु बिना ज्ञान नाही असं म्हणतात. जो आपल्याला ज्ञान देतो तो आपला गुरु. दत्तगुरूंनी 21 गुरु केले असं म्हणतात. माझ्या सासरी श्री गुरुदत्त उपासना पूर्वापार चालत आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबावाडी हे माझं सासर. आणि भंडारा जिल्ह्यातील नागपूर जवळ भंडारा गाव आहे, त्या जिल्ह्यामध्ये पवनी नावाचं गाव आहे. आणि त्या गावी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केलं होतं. आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या, त्यांच्या तपाचरणाने पवित्र झालेल्या त्या गावी माझा जन्म झालाय. कारण पवनी माझा आजोळ, माझ्या आईचं माहेर. म्हणजे माझा जन्म झाला पवनीचा, जिथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी तप केलं. आणि माझा दुसरा जन्म झाला दत्तगुरूंची राजधानी असलेल्या नृसिंहवाडीत. कारण स्त्रीचा विवाह म्हणजे तिचा दुसरा जन्मच असतो ना. तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजते की गुरु कृपेचा वरदहस्त लाभलेल्या नरसोबावाडीच्या पुजारी घराण्याची मी सून झाले. आमच्याकडे श्री गुरुदेव दत्त महाराजांची उपासना चालत आलेली आहे. दत्त जयंती सप्ताहात गुरुचरित्राचं वाचन होतं. माझे सासरे आधी वाचन करायचे, पारायण करायचे. ते गेल्यानंतर माझे यजमान गुरुचरित्र वाचायचे, पण वयामुळे आणि काही शारीरिक मर्यादा आल्यामुळे त्यांचं वाचन आता त्यांना होत नाही. पण माझा मुलगा उल्हास गुरुचरित्राचं पारायण करतो. श्री दत्तगुरूंची कृपा असलेल्या माझ्या कुटुंबावर शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांचाही कृपा प्रसाद लाभला आहे. माझे यजमान मोहन पुजारी हे शेगावीचे महासंत श्री गजानन महाराज यांचे निस्सिम भक्त आहेत. श्री दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचं ते रोज वाचन करायचे. माझी आई गजानन महाराजांच्या पोथीचा एक अध्याय रोज वाचायची. आणि माझे वडील शिवभक्त होते, ते लघुरुद्र करायचे. लग्नानंतर माझी आराध्य दैवत बदलली. शिवशंभोच्या जागी दत्तात्रय गुरु आले. महाराजांशी गजानन महाराजांशी उपासनेचा जो धागा माझ्या आईकडून जोडला गेला होता, तो सासरी पण कायम राहिला. वराडामध्ये शेगाव नावाचं गाव आहे. त्या शेगावी स्थित असलेले गजानन महाराज अनेकांचं श्रद्धास्थान आहे. मी म्हणते ते शेगावी स्थित आहे असं का म्हणते, तर महाराजांची दिव्य ज्योती अजूनही समाधीस्थानी आहे. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. आणि पुढे ते म्हणतात, मी येथे स्थित आहे तुम्हा सांभाळण्याप्रथम. समाधी घेण्याआधी महाराजांनी हे सांगितलेलं. 23 फेब्रुवारी 1878 मध्ये श्री गजानन महाराज शेगावी प्रगट झाले. कोण आहेत हे महाराज, कुठून आले, यांच्याबद्दल काही माहिती मिळत नाही फारशी.
श्री दासगणू महाराजांनी मात्र पोथीत असं लिहिलेलं आहे की गजानन महाराज सज्जन गडावून आले असावे. असा तो तर्क आहे. समर्थ रामदास स्वामी ते असावे असाही तर्क केला जातो. असा उल्लेख पोथीमध्ये जरी असला तरी त्याला कुठलाही पुरावा नाही. आणि दासगणू महाराजांनी असंही पुढे म्हटलंय की अक्कलकोट निवासी जे स्वामी आहे, स्वामी समर्थ, त्यांचे ते शिष्य असावे. श्री गजानन महाराजांचे गुरु स्वामी समर्थ, तसंच साई समर्थांचे साईबाबा, गजानन महाराज आणि श्री शंकर महाराज हे शिष्य असावे असं म्हटलं जातं. परंतु त्यालाही काही पुरावा असा कुठे दिसत नाही, कुठे काही लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे ते असं कितपत तथ्य आहे त्यात असं काही सांगता येत नाही. आणि असंही म्हणतात ना की ऋषीचं कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये. गजानन महाराज 1800 मध्ये वद्य पक्षात सप्तमीला शेगावी प्रगट झाले, एवढंच फक्त सत्य आहे. ते तरुण वयात शेगावला आले. शेगावमध्ये देवीदास पातुरकराच्या मुलाची ऋतुशांती होती. घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या आणि उष्ट्या पत्रावळींचा ढीग समोर रस्त्यावर लागलेला होता. एक पोरसवदा तरुण त्या ढिगातून त्या पत्रावळीतली शीत वेचून खात होता. रस्त्याने बरेच जाणारे येणारे होते, पण बंकटलाल आणि दामोदर कुलकर्णी यांना मात्र त्या तरुणाकडे पाहून काहीतरी वेगळं वाटलं आणि त्यांनी देवीदास पंतांना त्यांना जेवायला देण्याची विनंती केली. देवीदास पंतांनी अन्नांनी भरलेलं पात्र त्याच्या समोर ठेवलं. कुठून आला, कोण आहे, कोणालाच काही माहिती नव्हतं. तो तरुण फार काही बोलायचं नाही बरं का, फक्त चुटक्या वाजवीत गणगण गणात बोलते एवढंच म्हणायचं. आणि म्हणून लोकांनी त्याचं नाव गजानन ठेवलं. काही लोक त्याला गिणगिणे बुवा असंही म्हणायचे. त्या रस्त्याने अनेक लोक गेले, परंतु गजानन महाराज कोणीतरी सिद्ध पुरुष असावे असं फक्त बंकटलालाला वाटलं. आणि हा बंकटलाल पुढे महाराजांचा निश्चित भक्त झाला. रत्नाची पारख करायला पारखीच असायला हवा नाही का. गजानन महाराजांना अनेक जण गुरु मानतात. गुरुची जात, धर्म, सामाजिक दर्जा पाहिला जात नाही, ही सगळी बाह्य रूप आहे. गजानन महाराज कोण आहे, कुठून आले याबद्दल त्यांच्या भक्तांना काही देणं घेणं नाही. संतांची पाहावी योग्यता, त्यांचं पाहावं ज्ञान, म्हणून बाकीच्या गोष्टी तर गौणच आहेत. जाती न पूछो साधू की, जाती न पूछो साधू की, पूछ लीजो ज्ञान, मेल मोल करो तलवार का, पडी रहन दो म्यान. हे सगळे जे बाह्य आहे उपचार ते म्यान आहे. गुरुच्या बाह्य वेशावरून त्यांचे मूल्यमापन करू नये. अगदी लहान मुलं सुद्धा आपल्याला सहज काहीतरी सांगून जातात. बालादपी सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलंय. जो आपल्याला ज्ञान देतो, शिकवतो तो आपला गुरु. मग एखादं लहान मुलं असलं तरी ते आपल्याला काहीतरी सांगून जातं, काहीतरी महत्वाचं सांगतं, काहीतरी शिकवतं. गुरु कसा असावा, ज्ञानी, मोक्ष मार्गाकडे नेणारा. गुरु लौकिकातून अलौकिकाकडे घेऊन जातो. आणि जोपर्यंत गुरुकृपा होत नाही, तुम्ही मिळवलेले ज्ञान तोपर्यंत व्यर्थ आहे. योग्य गुरु परमात्मा स्वरूपाचे ज्ञान आपल्या शिष्याला देतो. जसं बघा आता नामदेव महाराजांचं एक आपण इथे उदाहरण घेऊया की प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास लाभला हो नामदेव महाराजांना. नामदेव महाराज त्यांना जेवायला घालायचे, त्यांच्याशी बोलायचे, अखंड सहवास लाभलेला नामदेव महाराजांचा. पण नामदेव महाराजांना परमात्मा बोध झालेला नव्हता. माझ्याशी विठ्ठल बोलतो, माझ्याकडून तो जेवतो असा त्यांना अहंकार झालेला. एकदा संत नामदेव महाराज संत निवृत्तीनाथांना भेटायला गेले असता संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, निवृत्तीनाथांनी त्यांना नमस्कार केला, पण मुक्ताबाईंनी नाही केला. निवृत्तीनाथ म्हणाले की मुक्ते, ते फार मोठे भगवत भक्त आहे, त्यांना नमस्कार कर. मुक्ताबाई म्हणाल्या, तुम्ही घाला त्यांच्या पुढे काय लोटांगण घालायची ती, कारण तुम्ही समजता तेवढा मोठा तो नाही. अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही, असं त्यांनी नामदेव महाराजांना विचारलं. अरे तुला आत्मज्ञानच झालेलं नाहीये तर तुझ्या या अहंकारालाही अर्थ नाही, तुझं सगळं हे भक्ती व्यर्थ आहे. आत्मज्ञानाचा, मोक्षाचा मार्ग गुरु दाखवतात आणि तुला तेच अजून मिळाले नाही. गुरु ईश्वरी तत्वाचे वाटाडे असतात. मग नामदेव महाराज पुढे गुरुच्या शोधात निघाले, औंढ्या नागनाथला गेले. तिथे त्यांना विसोबा खेचराच्या रूपाने गुरु मिळाला. ही कथा आपल्याला माहित आहे. अनेक सिद्धी प्राप्त असलेल्या 16 विद्या, 64 कला पारंगत असलेल्या 1400 वर्षाच्या चांगदेवाने गुरु कुणाला करावं? 14 वर्षाच्या मुक्ताबाईला. जसा शिष्य योग्य गुरुच्या शोधात असतो, तसाच योग्य गुरु ही योग्य शिष्याच्या शोधात असतो.
गुरु द्रोणाचार्यांचं उदाहरण घ्या. त्यांच्या गुरुनी म्हणजे द्रोणाचार्यांचं अर्जुनावर अधिक प्रेम होतं, कारण अर्जुनाने गुरुने शिकवलेली अस्त्र शस्त्र सगळं लक्ष केंद्रित करून अवगत केली होती. एकदा द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घेतली की झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या एका डोळ्याचा वेध घ्यायचा, आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तो अर्जुन, कारण त्यांनी पूर्ण त्याचं बाण त्या लक्ष्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि बाण मारला होता. ही परीक्षा अर्जुनाने जिंकली. ही कथा आपल्याला माहिती आहे. गुरु कसा असावा? तर व्यासांसारखा. आपण व्यासांची पूजा करतो. व्यासांसारखा तिन्ही लोकातलं सगळं ज्ञान असणारा, तिन्ही लोकातले सगळं काही माहिती असणारा एकमेव गुरु म्हणजे व्यास. गुरु कसा असावा? व्यासांसारखा. आणि शिष्य कसा असावा? एकलव्यांसारखा. एकलव्याला कोण गुरु होतं? पण त्यांनी द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून त्या पुतळ्यासमोर त्यांनी धनुर्विद्येचा अभ्यास केला. आपल्याकडे गुरु परंपरा आहे, आणि तसंच गुरु परंपरागत तत्वज्ञान पण आहे. 700 वर्षाच्या आधीपासून अनेक पंथ, अनेक संप्रदाय आपल्याकडे आहेत. नाथ संप्रदाय आदिनाथांपासून निघाला. आदिनाथ म्हणजे शंकर, भगवान शंकर यांच्यापासून सुरू झालेलं. मग मच्छिंद्रनाथ, मग गोरखनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, अशी गुरु परंपरा पुढे सुरू राहिली. त्यावेळी चैतन्य संप्रदाय होता, त्याचे गुरु होते श्रीहरी. मग ब्रह्मा, मग नारद, व्यास, राघव, चैतन्य हा संप्रदाय पुढे सुरू राहिला. मग आला आनंद संप्रदाय, त्याचे गुरु होते नारायण. मग ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, अशी ही गुरु शिष्य परंपरा. नाथ संप्रदायात गुरु शिष्य परंपरेचं प्रमाण म्हणून एक अभंग सांगितला जातो बघा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळीला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चौदविले. ज्ञानदेवे उपदेश करून या पायी सोपान मुक्ताई बोधी येली. मुक्ताई बोध खेचरासी केला, तेने नामी याला बोधी येले. अशी ही नाथ संप्रदायाची गुरु शिष्य परंपरा. आद्य शंकराचार्यांची गुरु शिष्य परंपरा काय आहे? आद्य गुरु नारायण, त्यांचे शिष्य चतुरानंद, मग नारद, व्यास, शुक आणि गौडपाद संन्यासी. इथून मग संन्यासी परंपरा सुरू होते. गोविंदपाद, जगद्गुरु शंकराचार्य, विवरणाचार्य, अशी ही परंपरा आहे. नाथ संप्रदायात ईश्वर भक्तीपेक्षा गुरु भक्ती ही महत्वाची आणि श्रेष्ठ समजली आहे. गुरु हा संत कुळीचा राजा असतो. महानुभाव पंथात बघा, महानुभाव पंथामध्ये चक्रधर स्वामींची शिष्या ज्या होत्या महदंबा, त्यांना महदाईसा असे पण म्हणतात. महदाईसा गुरुकृपेने काव्य करायच्या. आपल्या मराठी काव्य प्रांतातील पहिली कवयित्री जी होती ती महादाईसा. आणि महादाईसांनी पहिलं काव्य कुठलं लिहिलं? धवळे. धवळे म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या लग्नाची गाणी. धवळ म्हणजे पांढरे, आणि पांढरे म्हणजे शुभ्र म्हणजे पवित्र म्हणजे लग्नाची गाणी, आणि ती म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या लग्नाची गाणी, ती महादाईसांनी लिहिली. संतांनी स्त्रियांना सुद्धा गुरु उपदेश केला आहे. आपण जर समर्थ रामदास स्वामींचं चरित्र बघितलं तर वेणाक्कांना गुरु उपदेश केलेला आहे. आणि गुरु ज्ञानी असावा आणि शिष्य कसा असावा? विनम्र असावा. ज्ञानेश्वर हे त्याचं अत्यंत जवळचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर अत्यंत विनयशील होते. त्यांच्या गुरुवर अत्यंत विश्वास होता, आणि निवृत्तीनाथाचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून मी हे सगळं करतो, हा त्यांचा विश्वास होता. त्यांचे श्रेय आपण जे काही केलं त्याचे शिष्य ते गुरूंना देतात. ते म्हणतात, गीता ग्रंथ निरूपण हे मी जे काही केले ती माझी गुरुची प्रेरणा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये बघा तुम्ही, वासोच्छिष्टम जगत्रयम असं म्हटलेलं आहे. व्यासांनी सगळं काही उष्ट केलेलं आहे. उष्ट केलं याचा अर्थ सगळ्या गोष्टीवर त्यांनी लिहिलेलं आहे. व्यासांनी लिहिलं नाही असा एकही विषय नाही. वेदव्यास सर्वांचे गुरु, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमेला आपण गुरुपूजन करतो. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात माऊली गुरु महिमा सांगतात. निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पूर्ण काम झालो असं तर म्हणतात. गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ कसा ते कबीर सांगतात. कबीर काय म्हणतात? गुरु गोविंद देऊ खडे काके लागू पाय. गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत, कुणाच्या पाया पडून?
गुरु गोविंद देऊ दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दिखो दिओ बताय. हे बघ, गोविंदाने सांगितलं गुरुच्या पाया पड. पुढे कबीर काय म्हणतात, सब धरती का कागज करू, सब धरती का कागज करू, लेखनी सब बन जाय, सात समुंदर की मसी करू, गुरु न लिखा न जाय. सात समुंदर की मसी करू, गुरु न लिखा न जाय. धरतीचा कागद करतो, वृक्षाची लेखणी करेल, समुद्राची शाई करेल, आणि मी गुरु महिमा तरीही माझ्याच्याने लिहिला जाणार नाही. माझी इच्छा आहे या सगळ्या साधनाने गुरु महिमा लिहावा, पण लिहिला जात नाही. आईच्या बाबतीत तसंच म्हटलं जातं ना, की आकाशाचा कागद, वृक्षाची लेखणी आणि समुद्राची शाई केली तरी आईचा महिमा लिहिला जाऊ शकत नाही. आई हा आपला पहिला गुरु. ती आपल्याला बोलायला शिकवते, ती आपलं बोट धरून चालायला शिकवते, संस्काराचं बाळकडूप असते. आई काय करते, बोलायला चालायला शिकवते, आणि वडील जगात कसं वागायचं ते शिकवतात. दुसरे गुरु आपले वडील. अहो, केवळ अध्यात्माचाच गुरु हवा असतो असं नाही, रोजच्या व्यवहारातही गुरु हवाच असतो ना. गुरुची गरज असते. माता पिता शिक्षक आपले गुरु आहेतच. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव असं म्हणतो. आई पहिली गुरु, ते संस्कार देते. वडील जगाचे व्यवहार शिकवतात. आई कोण आहे, देवघरात मंद तेवणारी ज्योत. आणि वडील कोण आहे, तर आपल्या संसाराच्या देवळाचा कळस. वडील आणि आई याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आई मुलाच्या भुकेची सोय करते, त्याच्या ताटात काय वाढायचं याची सोय आई करते, पण त्याच्यात ताटात वाढल्या जाणाऱ्या भाकरीची सोय वडील करतात ना. आई मुलाला संस्काराची शिदोरी देते. घराबाहेरच्या जगात जगण्याचे पूर्ण धडे वडील देतात, आणि गुरुशास्त्र शिकवतात, आयुष्याला आकार देतात. आईच्या मायेनं बरं का, कधी कठोर होतात, कधी मायेने शिकवतात, म्हणून त्यांना गुरु माऊली म्हणतात. गुरु कधी रागवतात, कधी कठोर होतात, कधी करुणेचा सागर होतात, पण मार्ग दाखवतात, योग्य मार्ग. अहो, गुरु हा शब्दच मुळी विशालत्व दाखवणार आहे. आपल्या देशात अनेक संत होऊन गेले, ज्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. कल्पवृक्षाची सावली व्हावी तसे हे गुरु भक्ताच्या पाठीशी उभे राहिले. संत गजानन महाराज असे उच्च कोटीचे संत होते. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकवलं. त्यांनी काही कुठे लिहून ठेवलं नाही, ते फार बोलायचे नाही, फक्त गणगणगणात एवढंच म्हणायचे. पण त्यांनी जे त्यांच्या आचरणातून शिकवलं ना, ते फार मोलाचं आहे. त्यांनी पहिल्या अध्यायात बघा काय सांगितले, की अन्नाचा अपमान करू नका, हा उपदेश त्यांनी केला. अन्नम ब्रह्मेती असं उपनिषदात म्हटलंय. तेच तर महाराजांनी सोप्या शब्दात सांगितलं, अन्न वाया घालवू नका, अन्नाचा अपमान करू नका. व्यवहारातला एक धडा त्यांनी दिला. आज जर आपण विचार केला, बघा आपण जेव्हा एखाद्या पार्टीला रिसेप्शनला जातो तेव्हा त्या बफेमध्ये इतकं अन्न वाया जातं की आपल्याला हळहळ वाटते. हा बोध खरं तर आजच्या युगासाठीच आहे, सगळ्याच युगासाठी, पण आज अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं जेवण झाल्यावर जेव्हा पितांबराने त्यांना पाणी आणू का असं विचारलं, तेव्हा अन्न भक्षले देहाने त्या लागे पाणी, हे तत्व सहजच सांगितलं, की आता मी अन्न खाल्लंय म्हणजे मला पाणी लागणार ना. नाल्यातलं घाण पाणी तुंब्यामध्ये निर्मळ आलं तेव्हा ते सहजपणाने म्हणाले, की ते पाणी आणि पिणारा दोन्ही एकच आहे ना, सर्वाठाई एकच ब्रह्म आहे. हेही त्यांनी सहजपणे आपल्या शिष्यांना सांगितलं. बंकटलालाने महाराजांचं जेवण झालं तसं त्यांच्या हातावर एक नाणं ठेवलं. महाराज म्हणाले, काय हे, तुम्हाला काय नाणं काय, तुम्ही काय व्यापारी आहे का नाणं द्यायला? अरे, तुमच्या भावभक्तीच्या नाण्यावर मी खुश आहे, तेवढं पुरेसं आहे मला. ज्याच्या आपल्या गुरुवर शुद्ध भाव आहे त्याच्या पाठीशी गुरु सदैव उभे असतात. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, तो काय करतो याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. याचं उदाहरण आपल्याला या लीला ग्रंथात सापडतं. महता बशा, या महता हा यवन होता, पण सर्वात ठाई एकच परमेश्वर आहे याची प्रचिती गजानन महाराजांनी त्याला दिली. महाराजांचा शिष्यवर्ग फार मोठा होता आणि आहे. त्यांनी आपल्या शिष्यांना भक्ती मार्गापासून कधी दूर जाऊ दिलं नाही. त्यांचा परमभक्त शिष्य पुंडलिक एकदा जरा भरकटला. त्याची शेजारीण भागाबाई गुरु करायला चल असं म्हणाली. गुरु कसा असावा? महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी, असा चिंतामणी आणि महाज्ञानी असा गुरु मला माहित आहे, तू त्याच्याकडे चल. अरे, गजाननाच्या काय नादी लागतो, वेडा पिसा आहे तो. त्यांनी तुला काही मंत्र दिला का? नाही. गुरुनी मंत्र दिला तरच तो गुरु ना. तुला त्यांनी काही मंत्रही दिला नाही. चल तू माझ्या बरोबर, तिथे गुरु आहे, मी तुला घेऊन जाते, तू त्याला गुरु कर. आता पुंडलिकाचं चित्त विचलित झालं.
की ही असं म्हणते आणि मी तर गजानन महाराजांना मानतो. ठीक आहे. रात्री पुंडलिकाच्या स्वप्नात गजानन महाराज आले आणि म्हणाले, गुरु करायला जातोस का? जा. तिथे तुला समजेल काय आहे ते. त्या गुरुचं नाव आहे काशीनाथ. तिथे गेल्यावर तुझी भ्रांती फिटेल, तुझा जो भ्रम आहे गुरुबद्दलचा तो फिटेल. आणि पुंडलिकाला जाण्यापासून त्यांनी परावृत्त केलं. म्हणाले, तुला मंत्र हवा का? मग मी तुला मंत्र देतो. अरे कानात कोणी कान गोष्टी केल्या म्हणजे काही मंत्र होत नाही. मी तुला मंत्र देतो बघ. गणगण गणात होते हा मंत्र त्यांनी दिला. ढोंगी साधू साधू संन्याशापासून आपल्या शिष्याला नेहमी दूर ठेवलं. त्यांना देण्यासाठी एवढंच नव्हे तर पुंडलिकाला देण्यासाठी झामसिंगाजवळ त्यांनी पादुकाही दिल्या. झामसिंग त्याच्याच गावाचा होता, पुंडलिकाच्या गावाचा होता. गुरु वेळोवेळी आपल्या शिष्यांचं असं रक्षण करतात. गुरु कसा असावा? कुंभारासारखा. आता कुंभारासारखा कसा? तर कुंभारासारिका गुरु नाही रे जगात, वर घालितो धपाटा आत आधाराचा हात. मडकी घडवताना काय होतं बघा, मातीच्या गोळ्याला थापटण्याने थापटल्याशिवाय आकार येत नाही. केवळ थापटून चालत नाही, त्याला चाकावर घरा फिरवावं लागतं. जळत्या आव्यामध्ये भाजावं लागतं, तेव्हा ते मडकं पक्क होतं. गुरु काय वेगळं करतात? गुरु तेच करतात. ओल्या मातीचा गोळा असलेल्या शिष्याला शिस्तीच्या थापट्यानं थापटतात, कर्माच्या चाकावर फिरवतात आणि योग सिद्धीच्या भट्टीत चांगलं भाजून काढतात. आणि असा तावून सुराखून निघालेला मग शिष्य श्रेष्ठपदी पोहोचतो. आपल्याकडेही गुरु परंपरा आहे. गुरुकृपा ही अशी जमीन आहे की ज्यात भक्तीचा एक दाणा पेरला तर हजारो दाणे तुम्हाला मिळतात. गजानन विजय ग्रंथामध्ये दासगुण म्हणतात की गजानन रूप जमिनीत जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. गजानन महाराजांच्या शिष्यांच्या अनेक कथा यात आहेत. आपण त्या शेगावीच्या पाटलाची जर पाहिली तर असं लक्षात येईल, शेगावच्या पाटलाची कथा थोडी वेगळी अशी की शेगावच्या महाजी पाटलाला 2 मुलं होती. थोरला कडताजी, धाकटा कुकाजी. आता कडताजीला 6 मुलं. या पाटील घराण्यात गोमाजी महाराजांचा उपदेश होता. कुकाजी पाटील गेल्यावर मग खंडू पाटील गावचा कारभार करायचा. खंडू पाटलाला 5 भाऊ, गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्ण, ही ती 5 भावंड. पण यांना श्रीमंतीचा फार गर्व आणि त्यांच्या अंगी तो मद भरलेला होता श्रीमंतीचा. आणि 5 भावांना कुस्तीचा शौक होती, म्हणजे धनाचा आणि बळाचा हे दोन्ही जे जोर त्याच्याजवळ होते, त्यामुळे गावातल्या लोकांना ते सतत धाकदपट करायचे. एकदा त्यांची नजर गेली मारुतीच्या मंदिरात असलेल्या गजानन महाराजांकडे आणि ते वळले महाराजांकडे. त्यांची हेटाळणी करायला सुरुवात केली, अद्वा बोलायला लागले. एवढंच नव्हे तर त्यांनी उसाची मोळी केली आणि महाराजांना मारायला सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या भावांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्मी आणि सत्तेने धुंद झालेल्या पाटील बंधूला कुणाचंच काय ऐकायचं नव्हतं. महाराजांना मारताना ते 5 जण काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, आम्ही तुला मारतो पण त्याचे वळ तुझ्या अंगावर उठले नाही पाहिजे, तर आम्ही तुला साधू मानू. आणि मारल्यावर पाहिलं तर त्यांच्या अंगावर वळ उठले नव्हते. त्याच उसाची मोळी हातानेच पिळून महाराजांनी त्याचा रस काढला आणि त्या 5ही भावांना प्यायला दिला. ते पाहून मग त्या बंधूंनी महाराजांना नमस्कार केला आणि तेव्हापासून ते महाराजांचे भक्त झाले. पण महाराजांना ते अरे तुरे असंच म्हणायचे, अहो कधी म्हटलं नाही. त्यांच्या शिष्यांना आवडायचं नाही हे, की आपल्या महाराजांना ही पाटील मंडळी अरे तुरे करतात. आणि महाराजांना ते सांगितलं तर महाराज म्हणाले शिष्यांना की अरे ते गावचे पाटील आहे, त्यांच्या रयतेशी त्यांचं नातं आई लेकराचं आहे. आई कुठे आपल्या मुलाला अहो जाऊ करते का? तसंच त्या रयतेशी अरे तुरे करतात, कारण त्यात प्रेम आहे. बघ माझ्याशी सुद्धा अरे तुरेने बोलतात. पण गजा गजा म्हणे वाणी प्रेम उपजे अंतःकरणी. पाटील मंडळी माझी भक्त आहेत असं म्हणून त्यांनी शिष्यांची समजूत काढली. पाटलासाठी त्याची रयत लेकर होती आणि महाराजही त्या रयतेतच येत होते ना. गोमाजी महाराजांचा आशीर्वाद त्या घराण्यावर होता. आता एक गोष्ट अजून आहे की प्रचिती, तुम्हाला त्याचा अनुभव आला तरच तुम्ही त्याला साधू मानणार. आजकालची गोष्ट वेगळी आहे, तो भाग सगळा वेगळा आहे. पण महाराजांची, संतांची, साधूंची, बुवांची जर तुम्हाला काही प्रचिती आली, त्यांचा चांगला अनुभव आला, तर त्याच्यावर तुमची निष्ठा बसते. प्रचिती विन कवणाची न निष्ठा बसे, असं पोथीत म्हटलंय. गुरु योग्य आहे का, गुरु योग्य नाही का, हे कसं कळणार? प्रचिती यायला पाहिजे ना. प्रचिती, अनुभूती, साक्षात्कार या आत्मप्रचितीच्या 3 अवस्था आहेत. गुरुची योग्यता कळायला त्याचा अनुभव यावा लागतो. तो अनुभव म्हणजे आली प्रचिती.
प्रचितीचा अनुभव मनाच्या तळात खोल खोल मुरायला पाहिजे, ती झाली अनुभूती. आणि अनुभूती झाल्यावर नंतर गुरु, आपण कुठेही असो पण आपल्या सोबत गुरु आहे, आपल्या सान्निध्यात आहे, हा प्रत्यय म्हणजे साक्षात्कार. सोन्याला कस लावलं की ते बावन कशी आहे की नाही ते कळतं. खरं तसंच गुरु खरा की खोटा हे कळायला त्याची परीक्षा घ्यायला हवी. गुरुची सुद्धा परीक्षा घ्यावी. म्हणून म्हणतात नाही, अस्थानी मान कोणाला देऊ नये. गुरुची योग्यता कळण्यासाठी गुरुलाही कसोटीवर उतरावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळायला रेड्यामुखी वेद वदवावे लागले ना. त्यांनी ज्ञानेश्वर माऊली ही अचानक झाली नाही. तेवढा अधिकार असावा लागतो. गुरु खरा कोण, साधू कोण, ढोंगी कोण हे कळणे एवढे गुरु ज्ञानी असावे लागतात. गुरु आपल्या शिष्याला दंभाचरणी म्हणजे ढोंगी लोकांच्या आहारी जाऊ देत नाही. एक उदाहरण आपण पाहिलं. दुसरं उदाहरण त्यांनी दिलंय की ब्रह्मगिरी नावाचा साधू जो आला होता, साधूचा वेश घेतलेला, आणि त्यांनी शिरापुरीचे आम्हाला जेवण द्या, आमचे शिष्य आहे, असं तसं त्यांनी सांगितलं. गजानन महाराजांनी त्याला त्या पेटत्या पलंगावर बसले होते आणि त्याला सांगितलं, तू एवढं सांगितलं तर आता तू इथे ये. जर अग्नी जर शरीराला जाळू शकत नाही तर त्याची परीक्षा आपण लगेच घेऊ ना. तुझे तू सांगितलेलं तत्वाचं लगेचच आचरणात आणू. पण तो तिथे आला नाही. म्हणून मग त्यांनी उपदेश केला, गजानन महाराजांनी ब्रह्मगिरीला उपदेश केला की साधूचे ढोंग उघड करून त्याला सांगितलं की ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाशिवाय कुठलीही गोष्ट सांगू नये. हा उपदेश त्यांनी ब्रह्मगिरीला केला. गजानन महाराजांचा गणगण गणात बोते हा मंत्र होता. गणगण गणात बोते म्हणजे सर्व जीव हे ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मा ठाई एकच आत्मा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं. रेड्यामुखी जेव्हा वेद वदवले त्याआधी ते म्हणाले होते की रेडा सुद्धा आहे, त्याचा आणि आपला आत्मा एकच आहे. सर्वांठाई एकच आत्मा आहे. गुरुवर शिष्याचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. श्री गजानन महाराजांचे परमशिष्य भास्कर त्यांना पिसाळलेले कुत्रे चावले. श्री महाराज म्हणाले, तुझं आयुष्य संपलं आहे, पण तुझी इच्छा असेल वाचण्याची तर मी अजून तुझं आयुष्य वाढवू शकतो, पण ती उधार उसनवारी होईल. आणि अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत असते, पण शाश्वताच्या बाजारी नाही. अशाश्वताचा बाजार फार मोलाचा शब्द आहे हा. सगळंच अशाश्वत नाही, इथे शाश्वत आहे काय? सगळंच आज जो जन्माला आला तो जाणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे ना, उपजे नासे, हा सिद्धांतच आहे. जरा मरण यातून कुठलाही प्राणी सुटलेला नाही. सजीव असो निर्जीव असो सगळं लयाला जाणार आहे, सगळंच नाशवंत आहे. जो उपजला तो गेला. प्रत्येकाच्या ज्या जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेला आहे, पण जन्म आणि मृत्यू याचेही सोहाळे केले जातात. आणि हा जो प्रवास आहे त्यातली मधली ठिकाण असतात सुख आणि दुःख. त्या स्टेशनवर आपण काही काळ विसावतो, थोडा वेळ निवांत होतो, पण पुढे आपला प्रवास सुरूच राहतो. आपला मृत्यू, आपला जन्म हा सगळा नियत असतो. कोण कुठे जन्माला येणार, कोणाचा मृत्यू कुठे असणार आहे, वेळ तारीख सगळं काही ठरलेलं असतं. मी तुझं आयुष्य वाढवलं तर परमात्म्याकडून मी उसनवारी घेतली असं होईल, आणि शिवाय परमात्म्याच्या कामामध्ये मी हस्तक्षेप केला असं होईल. महाराजांनी पाटलाला असा उपदेश केला. भास्कर पाटील म्हणाले, नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या अंतरी जे असेल ते आपण करावे, कारण लेकराचे हित अवघे माता जाणत. आईला माहिती असते की आपल्या मुलाचं भलं कशात आहे. तुम्ही माझी आई आहात, तेव्हा तुम्हाला माहिती आहे माझं भलं कशात आहे. माझा अंत जवळ आला असेल तर तसं. आणि मग त्याचा मृत्यू महाराजांनी 2 महिने पुढे नेला. एवढंच. गुरु शिष्यासाठी माऊली असतातच. माऊली जशी लेकराची माया करते, लेकरावर माया करते, त्याला जपते, सांभाळते, गुरु पण आपल्या शिष्यावर माया करतात, म्हणून त्यांना गुरु माऊली म्हणतात. मग 14 वर्षाची मुक्ताई चांग देवाची मुक्ताई होते. आपल्या बाळाला पाळणा म्हणते. निर्गुणाचे डहाळी पाळणा लावियेला, तेथे सूत पहुडला मुक्ताईचा. ब्रह्मांडी बोलकी पवनाच्या पालखी, अवधूत कौतुकी पहुडलासे. हा अवधूत त्या पाळण्यात पहुडलाय. निर्गुणाची डहाळीला पालखी बांधली आहे, पाळणा बांधलाय पवनाचा. आणि सूत कोणता पहुडलाय तर अवधूत. अवधूत याचा अर्थ जो ब्रह्माशी पूर्णपणे एकरूप झालाय तो अवधूत. शिष्याला अंतर्मुख होऊन स्वतःच्या आत परमात्म्याचा शोध घेता आला पाहिजे, आणि हे होतं ते गुरुकृपेने. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर विहीर खणताना काय करतो आपण? विहीर खणत जातो, मातीचे ढिगारे धुवून करत जातो, आत जातो, शेवटी पाणी लागतं. पण विहीर खणायला सुरुवात केल्यावर पाणी आलं का? नाही, ते तिथे होतच.
आपण काय केलं, फक्त मातीचे ढिगारे दूर केले. तसंच अंतरात्म्यावर जमलेले अहंकाराचे थर जर दूर केले, आपल्या आत असलेला तो परमात्मा, तो परमेश्वर आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी परमात्मा म्हणजे ईश्वर असा ढोबळ मनाने अर्थ नाही घ्यायचा. तर परमात्मा म्हणजे आपल्या आत्म्याचं शुद्ध निखळ रूप म्हणजे परमात्मा. आपल्या आत डोकावून पाहायला गुरु शिकवतात, अध्यात्माचा बोध करतात. फक्त सर्वात हे एक आत्मा आहे, पण रूपे वेगळे वेगळे आहे. एक सोन्याची लगड, अनेक अलंकार. अलंकाराची नावं वेगळी, प्राणीमात्रांची नावं वेगळी, शेवटी सोनं एकच. अलंकारामध्ये तेच, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तेच, प्रत्येकाच्या ठायी आत्मा आहे. जवळजवळ सगळ्या संतांनी हेच तर सांगितलंय आपल्याला. हाच बोध केलाय. रामदास स्वामींनी कल्याणला हेच सांगितलं, अध्यात्माचा बोध केला. समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या वेणाक्का समर्थांच्या सांगण्यावरनं कीर्तन करायला लागल्या. ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधन होती, त्या काळात वेणा स्वामी समर्थ रामदास स्वामींच्या आदेशावरून कीर्तन करायचे. गजानन महाराज यांनी भास्कर पाटील याला कुत्रे चावल्यावर तुला वाचवू का, पण ती उधारवारी होईल असं म्हटलं. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगितली की संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे भोगले वाचून माणसाची सुटका होत नाही. मग या जन्मी केलेलं पुढच्या जन्मी भोगावं लागतं, म्हणजे तो पुढच्या जन्माला, पुढच्या जन्मात केलं म्हणून त्याचा पुढच्या जन्म मृत्यूची ही साखळी अखंड सुरू राहते. आणि मग या जन्माचं त्या जन्माचं करता करता जन्म मृत्यूचं हे तत्वज्ञान सोपं करून सांगतात ते गुरु, की तुम्ही साधना करा, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग शोधा, मग तुम्हाला मुमुक्ष याचा अर्थ मुक्तीचा, मोक्षाचा इच्छा असणार आहे. आणि गजानन महाराजांच्या कृपेने भास्कराचे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका झाली आणि तो वैकुंठाला गेला, असा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे. आईच्या मायेने त्यांनी पितांबराला उपदेश केला. पितांबराच्या अंगावर फाटके कपडे होते. महाराजांनी त्याला स्वतःचा दुपेटा दिला आणि त्यावर इतर शिष्य त्याला बोलायला लागले की तू त्यांच्याकडनं मागून घेतला वगैरे. तेव्हा त्यांच्यातली ती तेढ दूर करण्यासाठी माऊलींनी महाराजांनी पितांबराला तिथून दूर जायला सांगितले. पितांबर शेगाव सोडून निघाला, तो कोंडोलीला आला आणि तिथे पितांबराने महाराजांचा धावा करतात. आपल्याला माहितीये की वटलेल्या आंब्याला पालवी फुटली. ती गुरुकृपेने. शिष्य परमार्थातला अधिकारी नसला तरी तो गुरुच्या कृपेने होऊ शकतो. कदाचित त्याचा अधिकार कळावा म्हणूनच महाराजांनी ही लीला केली असावी. संतांनी चमत्कार केले आणि चमत्काराशिवाय तर नमस्कार होत नाही. लौकिक लोकांना अध्यात्म मार्गाकडे वळवण्यासाठी संतांनी चमत्काराचा आधार घेतला. गंगाभरती गोसाव्याचा रोग बरा केला, पुंडलिकाची बगले तुटलेली गाठ जिरवली, भाऊ कवराला झालेला फोड बरा केला. महाराजांची एक शिष्या होती बायजा, तिची महाराजांवर फार भक्ती होती. मुंडगावी राहणाऱ्या बायजाचं लग्न झालं होतं, पण तिचा नवरा तिला संसार सुख देऊ शकत नव्हता. बायजेचे वडील मग तिला माहेरी घेऊन आले. मुंडगावच्या पुंडलिकाची गजानन महाराजांवर अपार श्रद्धा. पुंडलिक नित्य शेगावला जायचं, वारी करायचं. मग बायजाही त्याच्याबरोबर जायला लागली. सुरुवातीला कोणी त्यांना अडथळा आणला नाही. आई वडिलांना वाटलं बरं झालं ही परमार्थाच्या मार्गाला लागली. पण काही दिवसांनी लोक त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलायला लागले, त्यांच्या चरित्र्याबद्दल संशय घ्यायला लागले. आता बायजेच्या आईला असं वाटलं की आपण हिला उगाचच त्याच्याबरोबर पाठवत आहे आणि मग तिलाही ते आवडेल असं झालं. एकदा मग काय झालं की बायजेचे आई वडील आणि पुंडलिक हे चौघही जण आले शेगावला आणि महाराजांकडे गेले. महाराजांनी ओळखले हे कशासाठी आले. त्यांनी उपदेश केला. ते पुंडलिकाला म्हणाले की अरे पुंडलिका, बायजा तुझी बहीण आहे, पूर्वजन्मीची तुझी बहीण आहे, कुणी काही म्हणालं तरी तिला अंतर देऊ नको. आणि बायजेच्या आई वडिलांना सांगितलं हिच्या नशिबात संसार सुख नाही, तुम्ही हिला नवरा करून देण्याच्या याच्यात पडू नका. आणि जशी जनाबाई नामदेवांना शरण गेली तशी ही आम्हाला शरण आली आहे. माझ्या जनाबाईला कोणीही बोल लावू नये, ही माझी शिष्य आहे. पुढे बायजाबाई नेहमी शेगावला जायची, तिला कोणीही कधी अडवलं नाही. पुंडलिक एकदा शेगावच्या वारीला जात असताना त्याच्या बगलेत गाठ उठली, ताप भरला. त्यावेळी सगळीकडे प्लेग सुरू होता. अतिशय त्रास होत असताना पुंडलिक शेगावला पोहोचला. त्याची अवस्था पाहून महाराजांनी त्याचे दुखणे दूर केले. शेगावच्या जानराव देशमुखाचा दुर्धर आजार त्यांनी दूर केला. त्याच्या प्राणांत त्याची वेळ आली होती, पण त्या प्राण संकटातून त्याला वाचवलं महाराजांच्या चरणाच्या तीर्थांनी.
ते बरे झाले. जानरावचं गंडांतर दूर झालं. तो खडखडीत बरा झाला. पण याचा अर्थ असा नाही की गजानन महाराज शेगावला आहे तर तिथे कोणी मृत्यूच पावणार नाही, असं तर होणार नाही ना. मृत्यू हा येणार. संत मृत्यूचं संकट टाळतात, मृत्यू नाही टाळू शकत. कोणाला कुठे मृत्यू येणार हे ठरलेलं असतं. संत त्या संकटाचं निवारण करतात, मृत्यू नाही दूर करू शकत. याच्यासाठी एक उदाहरण आपल्या समोरच आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला सच्चिदानंद बाबांना त्यांचे प्राण गेले असतानाही त्यांना जिवंत केलं. मग त्यांनी नेवाशाला गजानन महाराजांची भावार्थ दीपिका लिहिली सच्चिदानंद बाबांनी. पण आळंदीला त्यांनी देह ठेविला. म्हणजे त्यांचा मृत्यू ठरलेला होता, फक्त त्या प्राण संकटातून काही काळ त्यांनी बाहेर काढलं. त्यांनी भावार्थ दीपिका लिहिली आणि आळंदीला त्यांनी देह ठेवला. या गजानन विजय ग्रंथामध्ये बघा मृत्यूबद्दल खूप छान विवेचन केलेलं आहे. गजानन विजय ग्रंथात 3ऱ्या अध्यायात ते म्हणतात की संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. मृत्यूचे 3 प्रकार सांगितले: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा आदिदैविक. आध्यात्मिक मृत्यू सर्वात उत्तम, जो संतांना येतो, योग्यांना येतो. आदिभौतिकामध्ये शरीरात नाना प्रकारच्या व्याधी निर्माण होतात, त्या वाढत जातात आणि मृत्यू येतो. आदिदैविकामध्ये नवस सायास करतात, पूजा उपोषण करतात आणि हे गंडांतर गुरुकृपेने काही काळ दूर होते. पण आध्यात्मिक मृत्यू कुठल्याही उपायाने टाळता येत नाही. आता याचं एक उदाहरण काय आहे की अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू प्रत्यक्ष कृष्ण समोर असताना रणांगणावर पडला, मृत्युमुखी पडला. मृत्यू गंडांतर असेल तर गुरु कृपेने दूर होईल, पण त्याच्यासाठी प्रबळ निष्ठा पाहिजे. चरण तीर्थ साधूचे ते संकट दूर करू शकते, टाळू शकते, पण मृत्यूमधून सुटका होऊ शकत नाही. आणि त्यासाठी गुरुवर श्रद्धा असली पाहिजे. तुमचं गंडांतर दूर करण्यासाठी श्रद्धा असली पाहिजे, एकनिष्ठता असली पाहिजे आणि गुरु योग्य असला पाहिजे. दोन्ही पाहिजे. आणि सोनार आणि सोने दोन्ही पाहिजे ना. सोनंही उत्तम पाहिजे, घडवणारा सोनारही उत्तम पाहिजे. गुरुवर श्रद्धा निष्ठा असली तर गुरु भवसागरातून शिष्याला तारून नेतात. पण शिष्य ढोंगी असेल तर गुरु सहवासाचा लाभ त्याला मिळत नाही. आता याच्यात उदाहरण आहे विठोबा घाटोळ. हा ढोंगी होता. त्यांनी गजानन महाराजांच्या नावाचा बाजारच मांडला भक्तीचा. आणि मग गजानन महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हाकलून दिलं होतं. आडगावच्या भास्कर पाटलाच्या विहिरीला, कोरड्या विहिरीला 12 वर्ष पाणी नव्हतं. त्यांनी पाणी आणलं. वेद मंत्राचा चुकीचा उच्चार करणाऱ्या तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवले आणि पोटासाठी वेद विद्येचा अपमान करू नको रे बाबा, विद्येला हीनत्व आणू नको हेही सांगितलं. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या श्रीधर गोविंद काळेला उगाच कशाला परदेशात जातो, अगणित करावे पुण्य तेव्हा या मातीमध्ये जन्म होतो, हे त्याला समजावून सांगितलं. सर्व प्राणी मात्रांवर महाराजांची करुणा दृष्टी होती. सुकलाल आगराची गाय अतिद्वार लोकांना मारायची, दुकानात शिरायची. शेवटी दोरखंडांनी बांधून बैलगाडीत घालून तिला शेगावला आणलं, महाराजांच्या समोर आणलं. ती खाली आली, महाराजांना तिने 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ती शांत झाली. ती शेगावी मठामध्ये अनेक वर्ष होती, तिची संतती पण होती. गोविंद बुवा टाकळीकर यांचा घोडा अतिवाढ होता. महाराजांनी त्यालाही शांत केलं. मुक्या प्राण्यांवर सुद्धा त्यांनी दया केली. मात्र दांभिकतेने वागणाऱ्यावर त्यांनी कधी क्षमा केली नाही, त्यांना कधी क्षमा केली नाही. जसं कारंजाचा लक्ष्मण घुडे, त्याची व्याधी दूर केली पोटाची. पण तुम्ही काहीही घेऊन जा महाराज, या खजिन्यातून काही घेऊन जा असं म्हणत तो खजिन्याच्या दारावर बसला आणि त्याच्या अंतस्थ हेतू महाराजांनी जाणला आणि म्हणाले की अरे तू आहे त्याच्यापेक्षा जास्त द्यायला आलो होतो, पण तुझ्याच नशिबात नव्हतं, असं म्हणून ते तिथून निघून गेले. अकोल्याला लोकमान्य टिळकांची सभा झाली. महाराज त्या सभेला होते. टिळकांच्या निर्भीड भाषणावर ते एकच वाक्य म्हणाले की अशानेच दोन्ही दंडात काढण्या पडतात, वेड्या पडतात. तसंच झालं. लोकमान्यांना अटक झाली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवलं. मग दादासाहेब खापर्डे आले होते महाराजांकडे, कृपा करा आणि त्यांना कशी तरी त्यांची सुटका होईल ते बघा. महाराज म्हणाले यातून त्यांची सुटका होणे शक्य नाही. आणि मग त्यांनी भाकरीचा प्रसाद दिला आणि सांगितलं की हे अतिशय उत्तम असं कार्य, अलौकिक असं कार्य यांच्याकडनं होणार आहे. आणि ती मोठी कामगिरी कुठली झाली तर लोकमान्यांनी तुरुंगात असताना गीतेवरचा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि ही फार मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली. एकदा काय झालं की कृष्णाकाठी ज्यांचा जन्म झालेला आहे
आणि अतिशय कर्मठ असे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांना भेटायला येणार होते. महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं की माझा बंधू येतोय बरं का, तेव्हा आपला मठ आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. कुठेही एवढीची घाण नको, कुठे कचरा नको, कुठे चिंधी सुद्धा नको, कारण तो अतिशय कर्मठ आहे, कर्मकांडाचा आहे. वासुदेवानंद सरस्वती जमदग्नीची प्रतिमा आहे, तेव्हा ते रागवतील असं काही करू नका. शिष्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केलं. सर्व परिसर मठ स्वच्छ ठेवला. आले महाराज आले, वासुदेवानंद सरस्वती महाराज आले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांना अतिशय आनंद झाला. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा महाराज आपल्या आसनावर बसले होते आणि चुटक्या वाजवत गणगण गणात म्हणत होते. स्वामींनी पाहिलं, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, त्यांनी चिटक्या वाजवत थांबवलं. दोघांनी पाहिल्यानंतर स्वामींनी जाण्याची आज्ञा मागितली आणि महाराजांनी मान हलवून संमती दिली. ते निघून गेले. आणि मग बाळाभाऊला प्रश्न पडला की त्यांचा मार्ग भिन्न, तुमचा मार्ग भिन्न, मग ते तुमचे बंधू कसे? तर महाराजांनी त्यावेळेला कर्म भक्ती योग मार्गाचं फार छान असं विवेचन केलेलं आहे. की महाराज म्हणतात ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत बघा. तिन्ही मार्ग परब्रह्म स्वरूपाचे आहेत. आता इथे थोडंसं मला असं सांगावंसं वाटतं की वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि माझ्या सासूबाईंना त्यांचा गुरुमंत्र मिळाला. आमच्या घरी यायचे टेंबे स्वामी महाराज वाडीला. आणि तेव्हा त्यांनी माझ्या आईंना म्हणजे सासूबाईंना मंत्र दिला. तर मी जाता जाता एक सहज म्हणून सांगते. तर महाराजांना भक्त कर्म भक्ती योग मार्गाचं विवेचन केलंय. महाराज म्हणतात ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत आणि तिन्ही मार्ग परब्रह्म स्वरूपाकडे जातात. पण फक्त ज्ञान त्याचं असावं लागतं. ते ज्ञान आपल्याला तिन्ही मार्गात मिळतं. या तिन्ही मार्गात स्वरूप वरवर पाहिलं तर वेगळं आहे, पण भक्तांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आता कर्म मार्गाने जाणारे जे लोक असतात त्यांचं बघा 16 ओळ संध्या स्नान व्रत उपोषण अनुष्ठान अतिशय कडक असतं. त्यात अधिक न्यून अधिक अजिबात चालत नाही. थोडंही कमी जास्त झालं तर कर्म मार्गाचं फळ मिळत नाही. म्हणून कर्ममार्ग कर्मठपणेच आचरावा लागतो, काटेकोरपणे पाळावा लागतो, तरच कर्ममार्गाचं फळ मिळतं. दुसरा आहे भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने जाणाऱ्याचं मन शुद्ध पाहिजे. त्याच्या मनात जराही मलिनता असेल, भक्ती मार्गाचं फळ मिळत नाही. आणि भक्ती मार्गाने जाणाऱ्यांना काही व्रत पाळावी लागतात. त्यात अंगी कशा असावी लागते? दया, प्रेम आणि लीनता. आणि मुखाने सतत नामस्मरण करावं लागतं. नामस्मरण कोणाचं? आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या गुरुचं. कीर्तन श्रवण पूजन यात आस्था असावी लागते. सांगण्या इतकं आचरणात आणणं सोपं नाही, फार कठीण आहे, पण हा मार्ग आहे. तिसरा मार्ग योग मार्गाचा. याचा आवाका फार मोठा, पण या मार्गामध्ये बाहेरचं काही लागत नाही. बाहेरचे तुम्हाला कुठलीही वस्तू या करता नको असते, कारण जे तुम्हाला साधायचं योग करायचं आहे ते सगळं तुमच्या शरीरातच आहे. ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. बाहेरच्या साधनाची गरजच काय? सर्व आपल्या पिंडामध्ये आहे, आपल्या शरीरात आहे. त्या पिंडातील साहित्य घ्यायचं आणि योग करायचा. रेचक कुंभक धोती मुद्रा त्राटक हे योग गुरुकडून शिकायचे. आणि दुसरं इडा पिंगला सुषुम्ना कुंडलिनी यांचं ज्ञान योग्य गुरुकडून घ्यायचं. गजानन विजय ग्रंथात योग शिकवणाऱ्या योग्य गुरुच्या शोधात असलेल्या निमोणकरांची पण कथा आहे. आणि निमोणकरांची जेव्हा गजानन महाराजांची भेट झाली तेव्हा गजानन महाराजांनी त्याला एक पट दिला होता आणि सांगितलं होतं की हा मंत्र जप म्हणजे तुला काही थोडाफार योग येईल. आणि तसा तो आला होता. निमोणकरांना योग विद्या शिकवली. तिन्ही मार्गाचं फळ काय? शेवटी अंतिम ज्ञान एकच आहे. कुठल्याही मार्गाने जा, शॉर्टकट जा, लॉंग कट जा, शेवटी तुम्ही तुमच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचलं पाहिजे. आणि परब्रह्म स्वरूपाचं आकलन होणं म्हणजे ते इप्सित. काळा गोरा उंच ठेंगणा हे काही शरीराचे भेद आहे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे, परमात्मा एकच आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग मात्र भिन्न आहे. ज्याने या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला तो मुक्कामाला पोहोचला तसं नाही. जो पोहोचला तो पोहोचला, जो नाही पोहोचला अध्यात्माच्या मार्गातून परत आला तो तिथेच राहिला. पुढे त्याची साधना सफलच झाली नाही. परब्रह्मापर्यंत पोहोचल्यावर कोणत्या मार्गाने पोहोचला याला महत्वच राहत नाही. शेवटी इप्सित साध्य झालं हे महत्वाचं आहे. अंतिम मुक्कामाला पोहोचता ते संत होतात. संत पदाला पोहोचतात. जसं वशिष्ठ, वामदेव, जमदग्नी, अत्री, पाराशर हे सगळे कर्म मार्गाने मुक्कामाला पोहोचले. व्यास, नारद, मारुती, शबरी, उद्धव, पार्थ, विदुर हे भक्ती मार्गाने गेले. शंकराचार्य, गोरक्षनाथ, गहिनीनाथ हे योग मार्गाने गेले.
कोणत्याही मार्गाने गेले तरी फळ सारखंच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती यांनी कर्ममार्ग अवलंबिला. रिसेवाडी, औदुंबर, गाणगापूर या ठिकाणी त्यांनी साधना केली. नामदेव महाराज, सावतामाळी, संत जनाबाई, सेना महाराज, चोखोबा हे भक्ती मार्गाने गेले. एवढेच नव्हे तर सुरजी अंजन गावचे देवनाथ महाराज, पळूसचे धोंडूबुवा, शिर्डीचे साईबाबा, गुलाबराव महाराज आणि नागपूरचे ताजुद्दीन बाबा हेही भक्ती मार्गाने गेले आणि आपल्या ठिकाणी जाऊन पोचले. संतांच्या ठिकाणी जात, धर्म, स्त्री, पुरुष असा भेद नसतो. पाणपोई पाहिली आहे ना, पण पाणपोईवर कुणी येऊन पाणी पिऊ शकतं. तसे सद्गुरू हे पाणपोई सारखे, ते सगळ्यांना ज्ञान देतात. ते जात धर्म पाहत नाही, म्हणून ते महताश बशाला म्हणतात. तेवढं तो यवन होता, त्याला सांगितलं का रे यवन खुदाच, मुस्लिम काय खुदाचा आणि हिंदू काय भूताचा आहे का, अशा विचार असे त्यांनी सांगितले. आणि त्याचबरोबर सांगितले की स्वधर्म प्राणाहून प्रिय असावा, पण विधर्माच्या ठाई अलोट प्रेम असावे, असा उपदेशही त्याला केला. महताबशा अवलिया होता, संत होते ते. गजानन महाराजांना सगळे सारखे होते आणि सगळे गजानन महाराजांना मानत होते. त्यांनी कधी दुसऱ्या संताचा द्वेष केला नाही. एका संतांनी दुसऱ्या संताचा छळ केला असं कुठे आपल्याला ऐकायला मिळत नाही, आपल्याला आढळत नाही. मी पूर्वीच्या संतांबद्दल म्हणते. आपापल्या मार्गाने ते गेले. इतरांच्या पंथाचा त्यांनी अनादर केला नाही. सर्व संतांचे आचरण भिन्न प्रकारचे असले, मार्ग भिन्न असले तरी सर्व संत कैवल्याचे अधिकारी झाले. एकदा मुक्कामावर पोचल्यावर कोणत्या मार्गाने गेले याला काहीच अर्थ राहत नाही. सगळे संत एकमेकांची भावंडे आहेत. सामान्य लोकांना परमार्थाच्या मार्गावर आणून सोडण्यासाठी संत भूमीवर अवतरले. सर्व संतांचा शिष्य परिवार आहे आणि त्या शिष्य परिवारामध्ये आदरभाव आहे. उपासनेचा जो मार्ग त्यांना योग्य वाटला तो मार्ग त्या लोकांनी अवलंबिला आणि त्या मार्गाने तो गेला, मोक्षाला पोचला. मोक्ष म्हणजे तरी काय? मुक्ती. मुक्ती कशापासून? संसारापासून, भवबंधनापासून. या मुक्तीच्या मार्गावर मुमुक्षुला नेणं हे गुरुचं विहित कर्तव्य आहे. आणि या सच्चिदानंदात आपण मग्न असावं. त्यामुळे सामान्य जनांना त्यांचे आचरण कधी कधी विषासारखं वाटतं संतांचं, कारण ते आपल्या सच्चिदानंदात असतात. पण कर्म भक्ती योग या मार्गाने ते आपल्या शिष्यांना पुढे नेतात. सद्गुरु कृपा ज्याला लाभते, सद्गुरु काय करतात? दगडातून शिल्प तयार करतात, पण तो दगडही त्या योग्यतेचा असावा लागतो ना. सद्गुरु गजानन महाराजांनी आपल्या एकनिष्ठ भक्तांवर नेहमी कृपा सावली धरली. व्यंकटलाल, बाळाभाऊ, पितांबर, भास्कर पाटील हे महाराजांचे निस्सीम भक्त झाले. शरण गेलेल्यांवर त्यांनी मायेची सावली धरली. संत गजानन महाराजांना सद्गुरु म्हणून जे त्यांना सद्गुरु म्हणून लाभले ते सगळे धन्यच होय. भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरु गजानन महाराज आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. शेवटी मला एवढंच म्हणावं असं वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, गणगण गणात बोलते. नमस्कार ताई. गजानन महाराजांच्या सगळी पोथीच अगदी डोळ्यासमोर उभी केली आणि गजानन महाराजांच्या बद्दलची काय तुम्ही माहिती दिली आहे. पहिल्याच अगदी अध्यायापासून की अन्नाचा अपमान करू नका, वाया घालू नका, सर्वांठाई एकच ब्रह्म आहे, ते नाल्यातील पाणी पिऊन त्यांनी दाखवलं. आणि गजानन रूपी जमिनीत जे काही सत्य पेराल ते बहुरूपात तुम्हाला मिळेल. गणगणात होते, सर्वांसाठी ब्रह्म आहे. गुरु शिष्यांसाठी माऊली असतात. पुंडलिक बायजा हे विठ्ठलाचे भक्त, त्यांच्यातलं नातं गजानन महाराजांनी कसं उघड सांगितलं की ही पूर्वजन्मीची तुझी बहीणच आहे. आणि त्याच्यानंतर संत मृत्यू टाळत नाही, निसर्गाप्रमाणे वागतात. त्याचप्रमाणे त्यात तुम्ही ती 3 मृत्यू सांगितलेत, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, ह्यांची छान माहिती मिळाली. गुरूंमुळे मृत्यू गंडांतर होऊ शकते. त्यानंतर बरोबर तुम्ही 3 मार्गही सांगितलेत, भक्तीचे 3 मार्ग. आणि त्या भक्ती मार्गात कुणी कुणी कशा प्रकारे केली, व्यास, नारद यांचा भक्ती मार्ग, कर्म मार्ग, श्रीपाद श्रीवल्लभांचा, हे अप्रतिम सांगितलं. आणि गजानन विजय ग्रंथातल्या गजानन महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं माऊली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. गजानन महाराजांना या निमित्तानं आपण पुन्हा एकदा भेटलो. मी आपली मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ही सेवा आहे बस आमची की आम्ही आपल्याला मागत
नवीन मंडळी आज आली त्याला भेटायला त्यांचं अच्छा. मनापासून करते. चालेल चालेल. धन्यवाद. तर चालेल. ज्ञानात हम्म. वर्ग आहे तो 4 ते 5 घेत असतो. तशी सूचना Zoom लिंक आपल्याला पाठवत असतो. आपली लिंक एकच असते. हो तर आपण भेटूया उद्या. हो चालेल चालेल ठीक आहे.